नमस्कार मित्रांनो, भागवत चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की ज्या वेळेला ग्रह दोष असतो, की आपल्याला ज्या वेळेला ग्रह दोष असतो त्यावेळेला काय होतं, मन अस्वस्थ असतं आणि कुठल्याही गोष्टीत मन लागत नाही. मग अशा वेळेला काय उपाय करायचा आहे? तो अत्यंत साधा, सहज आणि सोपा उपाय हे कोणी पण करू शकतं. दोष वगैरे मानतो किंवा आपल्या मनामध्ये हे जे नकारात्मक विचार असतात ते सर्व काढून टाकण्यासाठी काय करायचं? सकाळी उठल्याबरोबर जे घरातील कच्चं दूध असतं ते थोडंसं हातावर घ्यायचंय आणि ते संपूर्ण हाताला, हाताच्या प्रत्येक बोटाला आणि पूर्ण हाताचे जे पंजे असतात ते पूर्ण त्या दुधाने भिजवून टाकायचे आणि दूध चोळायचंय. थोडस 1 चमचा दूध घ्यायचंय आणि ते संपूर्ण हाताला, बोटांना चोळायचंय, की ज्यामुळे अत्यंत चंद्र तुमचा मजबूत होतो, तसंच अत्यंत सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तर यामुळे काय होतं, की तुमच्यातली नकारात्मक शक्ती निघूनच जाते. तसंच ग्रहदोष देखील नाहीसा होतो. तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक स्वस्थता तुम्हाला लाभते. रात्री शांत झोप येते. मनातील वाईट विचार निघून जातात. मनातील जे सतत चालणारे विचार असतात, ते सुद्धा नाहीसे होतात आणि आपलं मनस्वास्थ्य सुधारलं, की आपोआपच आपले सर्व कामं सुरळीत व्हायला सुरुवात होते. तर हा उपाय साधा आणि सोपा आहे. तो तुम्ही करून बघा आणि तुमच्या जीवनातील घडलेला बदल नक्कीच शेअर करा. तुम्हाला 8च दिवसामध्ये याचा अनुभव येईल. तुम्ही करूनच बघा, की ज्यामुळे तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि तुम्ही इतरांना सुद्धा शेअर करा, की त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा शांती नांदेल. माहिती आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा, की व्हिडिओ कसा वाटला. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.